अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार। तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया। चला तर मग आज आपला विषय आहे एकादशीला भगवान विष्णूला कोणकोणत्या वस्तू अर्पण करायची आहेत आणि माता तुळशी मातेजवळ आपल्याला एक अखंड दिवा लावायचा आहे एकादशीच्या दिवशी। आणि आपण तुळशी मातेला त्या दिवशी जल अर्पण करू नये, कारण तुळशी माता त्या दिवशी निर्जला उपास भगवान विष्णू श्रीहरीसाठी व्रत करत असते, म्हणून त्या दिवशी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करू नये। आणि तसेच उद्या म्हणजे मंगळवारी एकादशी आहे, तर आपल्याला प्रत्येक एकादशीला हे उपाय करायचे आहेत। आपल्या घरामध्ये धनवाढीसाठी, कर्जमुक्तीसाठी, घरामध्ये सुख शांतीसाठी आणि आपल्या घरामध्ये जे काही आपण कार्य करतो तो यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी ह्या सेवा आवर्जून आपल्याला करायला पाहिजे। ह्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ थोडंसं पाण्यामध्ये गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे। हे एकादशीच्या दिवशी आपल्याला करायचं आहे। पिवळी वस्तू भगवान विष्णूला अतिप्रिय आहे, म्हणून त्या दिवशी आणि चिमूटभर हळद टाकून आपल्याला आंघोळ तर करायचीच आहे। आणि तसेच त्या दिवशी स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। आणि सकाळी लवकर उठून भगवान विष्णू श्रीहरी आपल्याकडे बालकृष्ण स्वरूपी मूर्ती असेल तर त्याच्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे। श्रीसूक्त आणि पुरुषसूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे। आणि श्रीसूक्त पुरुषसूक्त स्तोत्र हे आपल्या नित्यग्रंथामध्ये भेटून जाईल किंवा तुम्हाला गुगलवर पण भेटून जाईल। तर आपल्याला अभिषेक झाल्याच्या नंतर भगवान श्रीहरीला विष्णूला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यांना थोडं अत्तर, गंध, पुष्प अर्पण करून धूप दीप ओवाळून नैवेद्य अर्पण करायचं आहे। आणि नैवेद्य अर्पण केल्याच्या नंतर भगवान श्रीहरी नारायणची आरती करून घ्यायची आहे आणि आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला विनंती करायची आहे। अभिषेक आरती झाल्याच्या नंतर आपल्याला त्या दिवशी काही विशेष उपाय करायचे आहेत आणि हे आपल्याला उपाय केल्याने आपल्या घरामध्ये कधीही दारिद्र्य येत नाही, अखंड लक्ष्मी राहते। लक्ष्मी माता कुठे निवास करते? जिथं भगवान श्रीहरीची सेवा केली जाते, लक्ष्मी माता आपोआप आपल्याकडे धावून येत असते। जिथं भगवान श्रीहरीची सेवा केली जात नाही तिथं आपण लक्ष्मीची कितीही सेवा करू, लक्ष्मी माता तिथे वास जास्त वेळ करत नाही। तर आपल्याला धन हवं आहे, आपल्या घरामध्ये कर्जबाजारी खूप होत आहे, धनवृद्धी होत नाही आणि आपल्या घरामध्ये धनाचं खूप नुकसान होत आहे, अशा वेळेस भगवान श्रीहरी एकादशीच्या दिवशी ह्या उपाय सेवा आवर्जून करावे। ह्या दिवशी आपल्याला एखाद्या विष्णू मंदिरात जायचं आहे आणि नारळ आणि बदाम हे घेऊन आपल्या मनातले जे काही इच्छा आहे, काही कामामध्ये अडथळे असतील ते दूर व्हावं म्हणून ह्या दिवशी भगवान विष्णूला अर्पण करायचं आहे। आणि त्याचबरोबर ह्या दिवशी पिवळे कपडे, पिवळे फळ किंवा पिवळे धान्य भगवान श्रीहरीला अर्पण करायचं आहे, करून ते वस्तू गरजू लोकांना वाटून द्यायचं आहे। म्हणजे असे केल्याने आपल्याला भगवान श्रीहरीची कृपा प्राप्त होते। गरजू लोकांना म्हणजे जे गोरगरीब आहेत त्या लोकांना त्या वस्तू, पिवळे कपडे, पिवळे फळं किंवा पिवळे धान्य, म्हणजे पिवळे धान्य म्हणजे चणा डाळ ही पिवळे धान्य झालं, त्याचबरोबर मूग डाळ ही पिवळी धान्य झाले। तर अशा प्रकारे हे आपल्याला वाटायचं आहे गोरगरिबांना। ते खाऊन ते संतुष्ट झाले तर भगवान श्रीहरी संतुष्ट होतात। तसेच एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा उच्चार करावा। आणि तुळशी माता आपल्या अंगणामध्ये जर वृंदावन असेल तर तुळशी मातेला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणून आपल्याला 11 प्रदक्षिणा करायची आहेत।
असे केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती राहते आणि संकटे टळतात. तुळशी माता हे भगवान विष्णूला अतिप्रिय आहे आणि तुळशी मातेला पण भगवान विष्णू अतिप्रिय आहे. तुळशी माता ही भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मी हिची कृपा राहते. तुळशी माताची जी काही आपण सेवा करतो ते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहते. ह्या दिवशी आपल्याला तुळशी मातेला तुपाचा दिवा लावून पंचोपचार पूजा करून प्रदक्षिणा करायची आहे. तसेच ह्या दिवशी दक्षिणवर्ती शंखामध्ये पाणी भरून भगवान श्रीहरी विष्णूला अभिषेक करावा. असे केल्याने सुद्धा धन वृद्धी होते आणि भगवान श्रीहरी विष्णूचा आपल्यावरती कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. आणि कर्जापासून मुक्तीसाठी ह्या दिवशी पिवळ्या पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे. संध्याकाळी झाडाखाली दिवा लावावा आणि पिंपळाच्या झाडात प्रभू श्री विष्णूचा वास असतो असे मानले जाते. म्हणून त्या दिवशी पिंपळाच्या झाडाला एक दिवा लावावा आणि दिवा लावताना ते दिवा आपण जमिनीवर ठेवू नये, ते दिवाला काहीतरी आसन ठेवावे. असे केल्याने सुद्धा भगवान श्रीहरी आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये जे काही कर्जबाजारी आहे ते कर्जबाजारी कमी होण्यास मदत होते. तसेच एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू म्हणजे पूजा करताना काही पैसे आपल्या भगवान श्रीहरी फोटोसमोर आपल्याला ठेवायचे आहेत आणि ती आपल्याला त्या पैशाची सुद्धा पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. आणि पूजेनंतर ते जे काही पैसे आहेत आपल्या पर्समध्ये ठेवावे. असे केल्याने सुद्धा आपल्याला धन लाभ होण्याचे अनेक मार्ग भेटतात आणि धनामध्ये वृद्धी होते आणि धन आपल्याकडं कधीही कमी पडत नाही. जो आलेला धनाला धन टिकून राहतं आणि धनाला धन वाढत जातं आणि आपल्या घरामध्ये बरकती होते. भगवान हे श्रीहरी भगवान विष्णू हे माता लक्ष्मी हे धन आणि सुख समृद्धी देणारे देवता आहेत आणि ह्या सृष्टीचे पालन करता आहेत. म्हणून भगवान श्रीहरी विष्णूची यथाविधी म्हणजे मनोभावाने पूजा झालीच पाहिजे. असे तर दररोज भगवान विष्णूची पूजा झालीच पाहिजे. पण एकादशी हे भगवान विष्णूला समर्पित दिवस असल्यामुळे ह्या दिवशी आपल्याला विशेष सेवा करायची आहेत. तसेच ह्या दिवशी आपल्या घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम हे आवर्जून म्हणावा. जर आपल्याला म्हणता येत नसेल तर आपण ते यूट्यूबला लावून श्रवण करावे. श्रवण केल्याने सुद्धा आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूची कृपा आशीर्वाद प्राप्त होते आणि आपल्या घरामध्ये धन प्राप्ती होते आणि धन येण्याचे अनेक मार्ग प्राप्त होतात. आता ही विष्णू सहस्त्रनाम म्हणजे ह्या विष्णू सहस्त्रनामामध्ये 1000 नावं आहेत. आपण तर 1001 पाठ केला तर 1000 वेळेस आपण भगवान श्रीहरीचे नाव स्मरण केल्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच ह्या दिवशी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचं यथाशक्ती आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं ह्या मंत्राचं जप करायचं आहे. आपण 1 माळ करू शकता, 11 माळ करू शकता, 51 माळी करू शकता, 108 माळी करू शकता किंवा आपण दिवसभर स्मरण करतच राहायचं आहे. ओम नमो वासुदेवाय नमः असं म्हणत आपल्याला स्मरण करत राहायचं आहे. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माझी माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब करा.